प्रसिद्धीसाठी कुठेतरी लावणीचं नाव घेऊन एक वेगळं त्याला दिशा दिली जाते किंवा वेगळ्या प्रकारे ती सध्या समोर येते असं वाटतं का की लावणीच्या नावावरती काही करतात ज्यांना लावणीचं काहीच माहिती नाही, मुळात लावणी कशी असते हे त्यांना नाही माहीत. पण मला वाटतं की थोडं मागं जाऊन त्यांनी त्या गोष्टीचा अभ्यास केला आणि लावणी प्रेझेंट केली तर जास्त बेटर आहे. कधीपासून तुला लावणी करावीशी वाटते? छंद म्हणून सुरू केलं आणि नंतर गरजेपुटे पण मी ते केलं. स्त्रीला जास्त प्राधान्य आहे, पुरुषाला प्राधान्य नाही का, कारण की तो समाज वर्ग जो आहे, जो पुरुष वर्ग आहे तो स्त्रियांकडे जास्त आकर्षित होतो. स्त्रीच्या म्हणजे एक पायरी मी मागच आहे असं मला जाणवतं. आजही गणेश आचार्य होते, नागराज मंजुळे होते, बरेचसे कलाकार होते. त्या ठिकाणी लपून छपून पडद्याच्या मागे इकडून तिकडून म्हणजे अख्खा सेट लोकांनी भरलेला होता त्या माझ्या परफॉर्मन्सच्या वेळेस. आणि ज्या वेळेस माझा परफॉर्मन्स झाला, जो वन्स मोर मला मिळाला त्याच्यावरती, ऑलरेडी आशिषदाचं तर होतंच की जो देणार वन्स मोर त्यालाच मी देणार चंद्रकोर, असा तर होता. पण अख्ख्या पब्लिककडून इतका मोठा वन्स मोर मला मिळाला. आणि नाना पाटेकर बसले पुढे, मला माहित पण नाही नाना पाटेकर येणार आहेत. नाना पाटेकर होते, माधुरी दीक्षित सुद्धा होते. पण ज्यावेळेस माझी एंट्री झाली, नाना पाटेकरांनी शिट्टी वाजवली. नमस्कार, माझं नाव रामेश्वरी आहे. युवांगणमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. तर आज आपल्यासोबत आहे बीडचा लावणी प्रिन्स, म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका ढोलकीच्या तालावर या मराठी रियालिटी शोमध्ये उपविजेता ठरलेला शुभम बोराडे. चला तर मंडळी, स्वागत करूया शुभम बोराडे. नमस्कार. हाय शुभम, कसा आहेस? मस्त मजेत. तुम्ही कसं चाललंय सध्या? मस्त मजेत. जेव्हापासून कार्यक्रम झाला तेव्हापासून तर खूप छान आहे. ओके, तर मला तुला सगळ्यात आधी असा प्रश्न विचारायचा आहे की ढोलकीच्या तालावर हा शो तर तू उपविजेता त्यामध्ये ठरलास, बरोबर? तर त्या आधीचं आणि त्यानंतरचं तुझं आयुष्य ह्याच्यामध्ये किती बदल झालाय? माझ्याकडे प्रत्येक जण चांगल्याच दृष्टिकोनातून बघतोय किंवा सगळेच इज्जत करतात असं नव्हतं आधी, बरोबर? म्हणजे आपण आता ते सगळं बदललंय सगळं. म्हणजे लोकांसाठी एक सेलिब्रिटीचा फेस झालेलो आहे, लोकांसाठी चहिता झालोय, चहिते झालेत माझे बरेचसे लोक आणि सपोर्ट करतायत पुढे. असं झालंय की आता तेवढी मेहनत नाही लागत आहे. असं समजा की मला आता श्वास घ्यायला वेळ आहे. नक्कीच. ओके, तर म्हणजे सगळ्या गोष्टी सहज आता अवेलेबल होत आहेत किंवा सहज मिळतात, असं थोडासा बदल त्या शोमुळे तुझ्या आयुष्यामध्ये झालेला आहे. तर कधीपासून तुला लावणी करावीशी वाटली किंवा लावणी या नृत्य कलेबद्दल, या प्रकाराबद्दल तुला प्रेम कधीपासून वाटलं? आता मुळात लहानपणी तर केलेलेच आहेत, समजा काही प्रोग्राम केले, परफॉर्मन्सेस केले, पण लावणीबद्दल एवढा मेन म्हणजे रुडलो नव्हतं किंवा इतकं पण प्रेम नव्हतं. एक छंद म्हणूनच सुरू केलं आणि नंतर गरजेपुटे पण मी ते केलं. पण ज्यावेळेस स्वतःला ओळखायला लागलो की नाही, मी एक तर यांना करून दाखवायचं ज्यांनी नावं ठेवलेत, आणि दुसरं म्हणजे स्वतःला कळायला लागलं की आपण याच्यात घुसलोच आहेत ना शेवटी. आता मग त्याच्यातून बाहेर निघलं तर सगळं संपणार, म्हणून घुसलोय तर इतकं खाली जायचं, इतकं खोलात जायचं त्या गोष्टीमध्ये की परिपूर्ण होऊन बाहेरच निघायचं. म्हणजे मला वाटतं मी त्यावेळेस 9वी 10वीच्या वयाला असेल, म्हणजे माझी 9वी 10वी झालेली नाही, मी फक्त 8वी शिकलोय, त्या वयाला असेल. आणि तेव्हापासून मुळात मी विचार करायला लागलो की लावणीबद्दल आपण अजून काय केलं पाहिजे. बरोबर. तर तेव्हा तुला सगळ्यात जास्त सपोर्ट कोणाचा होता? मला सगळ्यात जास्त सपोर्ट करणारी माझी आईच होती. आणि बाकी तर एवढं कोणी समाजातून पुढं येऊन की चला आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. इवन राजकारणातले लोक सुद्धा मला कधी म्हणजे असतात ना, सपोर्ट करणारे असतात की आमच्या गावचा कलाकार आहे, याला आपण पुढे घेऊन, असं पण कधी काय झालेलं नाही. मी माझ्याच मेहनतीने खूप मेहनत करूनच पुढे आलोय. आणि माझी आई मला त्याच्यात सपोर्ट असा करायची की तिला कुठल्याही गोष्टीचा म्हणजे त्रास जर झाला किंवा माझ्यावरती कोणी उलटून पलटून आला तर तिने त्या सगळ्या गोष्टीला इग्नोर करून किंवा खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी होती. ती इतका तिने सपोर्ट केलेला आहे मला. बरं, तर म्हणजे आता कसं एका मुलाने लावणी नृत्य प्रकार करणं, तसं बघायला गेलं तर म्हणजे शहराकडे थोडंसं प्रोग्रेसिव्ह आहे हा विचाराबद्दल, किंवा गोष्टी आता बदललेल्या आहेत, रियालिटी शो म्हणा किंवा वेगवेगळ्या वेबसिरीज, मूवीज ह्या सगळ्यामधून. पण कुठेतरी ग्रामीण भागात अजूनही त्या गोष्टी मागासलेल्या आहेत किंवा लोकांमध्ये अजून ते विचार बदललेले नाही आहेत. तर तरीही म्हणजे एकूण आता महाराष्ट्रामध्ये तू बऱ्याच ठिकाणी काम करत असशील वगैरे, तर तुला कार्यक्रम मिळणं वगैरे ह्या गोष्टी सहज पॉसिबल होतात की अजूनही तफावत वाटते तुला शहर आणि ग्रामीण या भागामध्ये? हां, वाटते. मला थोडा फरक जाणवतो. जसं आपण माझे बरेचसे कार्यक्रम पुण्यात पण झालेले आहेत आणि पुण्यातला वर्ग आणि समजा मोठ्या सिटीमधला जो वर्ग आहे तिकडे वाव आहे कलाकारांना. असं समजा की त्यांना बघणारी लोक आहेत, त्यांचा परफॉर्म एन्जॉय करणारी लोक आहेत. पण समजा गावाखेड्यात किंवा कुठे अजून एखादी असे काही गाव आहेत जिथं
कला खूप कमी माहिती आहे किंवा असे काही गाव आहे जिथं फक्त तमाशा माहिती आहे किंवा विनोदी नट माहिती आहे, अशा ठिकाणी जर माझ्याबद्दल जर विषय निघतो की एक कलाकार आहे, चॅनलचा आहे, टी व्हीमध्ये त्यांनी कार्यक्रम, म्हणजे असा जरी विषय निघला तरी एका अर्थी स्त्रीला जास्त प्राधान्य आहे, पुरुषाला प्राधान्य नाही. का? कारण की तो समाज वर्ग जो आहे, जो पुरुष वर्ग आहे, तो स्त्रियांकडे जास्त आकर्षित होतो. म्हणजे अजूनही मला जाणवतं की जरी पुरुष लावणी कलावंत मी आहे आणि माझी कला जरी उत्कृष्ट असली, म्हणजे असं जरी असली तरीही एक स्त्रीच्या म्हणजे एक पायरी मी मागच आहे असं मला जाणवतं आज. बरं, असं काही म्हणजे प्रसंग आलाय का किंवा असा काही अनुभव तुला मिळालाय का? हो, खूप ठिकाणी असं झालंय की आता मी नाव नाही घेत काय कलाकारांचं, मला एका कार्यक्रमासाठी हे केलेलं, बुक केलं की तुमचा आम्हाला कार्यक्रम हवा आहे, तुळजापूर साईडचा असेल तो एखादं गाव, मला गावाचं नाव लक्षात नाही. त्या कार्यक्रमामध्ये मला तारीख दिली, मी त्या दिवशीचे सगळे कार्यक्रम रद्द केले आणि मी त्यांच्या तारखेला होकार दिला. त्यांचा ॲडव्हान्स यायचा बाकी होता, पण ते बोलले की 1-2 दिवसात आम्ही देऊया. आणि 1-2 दिवसानंतर ज्यावेळेस ॲडव्हान्स पाठवणार त्यांनी मला फोन केला आणि ते बोलले की तुम्हाला हे करायचं आहे, काय म्हणतात त्याला, जंगी सामना करायचा. मला सामना ओके, म्हणजे कॉम्पिटिशन, एक XYZ नृत्यांगना आहे त्यांच्यासोबत. आता ऑलरेडी जुगलबंदी टाईप. म्हणलं नृत्यांगनाचं नाव मी ऐकलं, पण ती नृत्यांगना मुळात लावणीतली नव्हतीच. तिचा स्टाईल वेगळा होता, जसं आजकाल तुम्ही पाहताय की लावणीच्या नावावरती खूप काही करणे, तसं काय होतं. मी म्हणलं मी तिच्याशी कसं काय स्पर्धा करू, ती ऑलरेडी लावणी नाहीच करत ना, तिच्याशी मी स्पर्धा कसं काय करू. तर मी त्यांना बोललो की मला नाही जमणार तिच्यासोबत स्पर्धा करायला, तुम्ही माझी वेगळी लावणी ठेवा, तिचा वेगळा परफॉर्मन्स ठेवा, ती DJ सॉंगवर वगैरे करायची. मग त्यांनी संध्याकाळी मला फोन केला की सर ठीक आहे, आम्ही कार्यक्रम त्यांच्या हद्दीत दिला, तुम्ही नाही आलात तरी चालते. अरे बापरे. ठीक आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही. कारण की मलाही कुठेतरी जाणवत होतं की मी का स्वतःला त्या लेवलला घेऊन जाऊ. बरोबर. तो व्यक्ती तिच्या ठिकाणी बरोबर आहे, ती व्यक्ती तिच्या ठिकाणी बरोबर आहे, पण माझा क्रायटेरिया वेगळा आहे. मी कसं काय, म्हणजे जी व्यक्ती माझ्या क्रायटेरियात येतच नाही, मी त्याच्याशी कसं काय कॉम्पिटिशन करू. म्हणजे उचनीचची काही गोष्ट नाहीये, फक्त एवढं आहे की ती स्त्री आहे ना, तिने जर समजा थोडं काही वेगळं केलं तर तिला वाव मिळणार. मला माझ्या कलेवरती विश्वास आहे की माझी कला माझ्या कलेवरच वाव देणार. पण शेवटी कसं आहे, पुरुष वर्ग असतो आणि त्यांना जे लागतं ते त्यांना स्त्रीकडूनच मिळणार, समजा ते माझ्याकडून मिळणार आहे. तर कला कुठेतरी तिच्या पुढे फिक्की पडली असती, मला असं वाटतं. ओके. हे अजूनही होतं की लोक फेमसाठी किंवा वावसाठी, एक धुमाकूळ घालण्यासाठी आजही चांगल्या कलाकाराला मागे टाकतात. ओके. तर असं म्हणजे आता बघतोच आपण सोशल मीडियावर वगैरे की लावणी कशा प्रकारे सध्या प्रेझेंट केली जाते, तर फक्त प्रसिद्धीसाठी कुठेतरी लावणीचं नाव घेऊन एक वेगळं त्याला दिशा दिली जाते किंवा वेगळ्या प्रकारे ती सध्या समोर येते असं वाटतं का, किंवा आणि ती जपली पाहिजे, ह्याच्यासाठी काय करणं आवश्यक आहे? हो, हे खरं आहे की लावणीच्या नावावरती बरेचसे डान्सर्स किंवा डान्स करणाऱ्या काही मुलं दोघी आहेत जे लावणीच्या नावावरती काही करतात, ज्यांना लावणीचं काहीच माहिती नाही. मुळात लावणी कशी असते हे त्यांना नाही माहीत, पण एवढं की चित्रपटामुळे त्यांच्या डोक्यात जी आली आणि ट्रेंडनुसार त्यांनी पण ती अडॉप्ट केली आणि तसंच ते करायला लागले. पण मला वाटतं की थोडं मागं जाऊन त्यांनी त्या गोष्टीचा अभ्यास केला आणि लावणी प्रेझेंट केली तर जास्त बेटर आहे. आणि आपला अर्धा प्रश्न काय होता शेवटचा, की ती जपण्यासाठी आपण काय करणं आवश्यक आहे? मला वाटतं की जे नवीन येणारे कलाकार आहेत त्यांनी लावणीला नेमकं समजून घ्यावं. बरोबर. आणि ती सीमा ठेवावी. जर तुम्हाला लावणी नाही येत किंवा तुम्ही लावणी नाही करत आहेत तर त्याला तुम्ही लावणीचं नाव देऊच नका. आजकाल खूप झालंय की 1-2 लावण्या करून सुद्धा काही कलाकार स्वतःला लावणी सम्राट म्हणून घेतात, लावणी सम्राज्ञी म्हणून घेतात, तर हे चुकीचं वाटतं. डान्सर म्हणूनच तुम्ही स्वतःला प्रेझेंट करा आणि पब्लिकला देताना मी लावणी करते, मी लावणी कलाकार आहे असं सांगू पण नका. मी डिस्को सॉन्ग करणार, मी हे करणार, मी बॉली लावणी करणार, तुम्ही असं सांगा. लावणीच्या दृष्टिकोनातून म्हणजे लावणीचा तो क्रायटेरिया खराब नाही झाला पाहिजे, मला असं वाटतं. पुढचा प्रश्न माझा असा असेल की लावणी ह्याच नृत्य प्रकारामध्ये किंवा ह्या क्षेत्रामध्येच करिअर करायचं हे तू कधी ठरवलंस? करिअर तर खूप लांब राहिलं माझ्यासाठी. त्यावेळेस उदरनिर्वाह होणंच खूप गरजेचं होतं. शाळा शिकत असताना पण खूप कष्ट करावं लागायचे. 500-500 रुपये महिन्यावर, 300-300 रुपये महिन्यावर मी कामं केले ना, तर ते कठीण होतं माझ्यासाठी. आणि एका परफॉर्मन्समुळे मला 1000-1500 रुपये मिळाले, ते माझ्यासाठी खूप मोठी रक्कम होती. एका परफॉर्मन्समध्ये अचानक तुमच्या हातात 1000 रुपये जरी आले आणि 500 रुपये महिन्याचं, एका दिवसाचं, एका गाण्याचं 5 मिनिटाचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन लावलं तर तुम्हाला तो 5 मिनिटात मिळणारा रक्कमचं जास्त मोल वाटणार.
मग त्यामुळे मी कलेकडचा कल घेतला की आपण आता त्याच्यात जावं आणि इथूनच थोडं पैशाची कमाई वगैरे करावी, कारण की हे इझी वे होतं लवकरात कमी वेळेत जास्त पैसा कमवण्याचा, कारण त्यावेळेचे हालाकीचे दिवस काढणं मला कठीण होतं. बरोबर. म्हणून मी त्या क्षेत्रात वळालो. ओके. तर ढोलकीच्या तालावर हा शो तुझ्यापर्यंत कसा आला? हा शो माझ्यापर्यंत आला म्हणण्यापेक्षा मला वाटतं की जो काळ होता आधीचा, की ढोलकीच्या तालावर हे सीझन खूप गाजले त्याचे आधीचे पण सीझन, आणि पूर्ण प्रकारे स्त्रियांसाठी हा कार्यक्रम होता. पण माझ्यातला लावणी कलाकार स्टेजवर असताना कलाकारीण म्हणून खूप जास्त मला वाटतं दिसला लोकांना, आणि ते इतकं सहज वाटलं लोकांना नंतर की हा कलाकार एक लावण्यवती म्हणून आमच्या मंचावरती नाव रोशन करू शकतो असं त्यांना वाटलं चॅनलला, आणि एक होप होती त्यांना की हा एक सुंदर स्त्री प्रकारेच हा परफॉर्म करणार. म्हणून त्यांनी मला ऑडिशनसाठी कॉल केला आणि विचारलं की आमची ऑडिशन आहे, तू ऑडिशन दे. आणि देवाचे आशीर्वाद आणि नशीब इतकं साथ दिलं मला त्या दोन्ही गोष्टींनी की ढोलकीच्या तालावरच्या ह्या ऑडिशनमध्ये मी पूर्णपणे तोड दिली, की मी मुलीसारखाच प्रेझेंट झालो आणि व्यवस्थित त्या गोष्टी केल्या. म्हणून चॅनलने सुद्धा मला पुढे नेण्याचा निर्णय घेतला की हा स्टेजवर असताना लावण्यवतीच दिसतो आणि लावण्यवतीसारखाच परफॉर्म करतो, तो आपण मोडू नाही शकत. म्हणून मला वाटतं की वरच्या आशीर्वादाने ह्या सगळ्या गोष्टींमुळेच मी पुढे आलो. आणि ते खरं तर तू अगदी सिद्ध केलंस, कारण आणि त्याचमुळे खरं तर तू आज संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि प्रत्येक घराघरातील माणसाच्या मनामध्ये एका लावणीच्या माध्यमातून एक वेगळं स्थान तुझं निर्माण केलंय. आणि तुझा डान्स खरं तर खरंच खूप अप्रतिम आहे. तुझे सगळे डान्स परफॉर्मन्स बघितलेले आहेत. त्यातलाच मी एक किस्सा विचारेल. त्या शोमध्ये सुद्धा अनेक मोठे मोठे दिग्गज येऊन गेले, तर त्यातला तुझा आवडता किंवा लक्षात राहिलेला असा क्षण कोणता? प्रत्येक दिग्गज आलेले सगळ्यांनी खूप कौतुक केलं. माझ्या खासियती त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आणि त्याच्याबद्दल पण त्यांनी खूप कौतुक केलं. मला बऱ्याचशा मोठमोठ्या सेलिब्रिटींनी मिठीसुद्धा स्टेजवर येऊन मारली. गणेश आचार्य होते, नागराज मंजुळे होते, बरेचसे कलाकार होते. पण एक मुमेंट माझा लक्षात राहण्यासारखा असा होता की चढवीला पट्टा तर फेमस झाली, पण पाडाल पिकला आंबा ही लावणी आम्हाला लाईव्हसाठी भेटलेली होती. आणि आमचं असं होतं ना की प्रत्येक कंटेस्टंटचा डान्स सिक्रेट असायचा. आम्हाला टेक्निकलला कळत नव्हतं की कोण काय नाचणार आहे किंवा कोणाचा डान्स कसा आहे, कोणाचा परफॉर्मन्स कसा आहे, हे कोणालाच माहित नव्हतं. आणि मला एवढं डिप्रेशन आलेलं की मी बरोबर नाचतोय का नाही, कारण लाईव्हला आम्हाला खूप वेळ नव्हता मिळाला. जे आमचं सेटअप झालेलं त्याच्यावरती डायरेक्ट दुसऱ्या दिवशी टेक्निकलवरती एकदा तुमचं रिहर्सल होणार आणि डायरेक्ट शूट होणार. म्हणजे आमच्याकडे एवढाच वेळ होता लाईव्ह वरती स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी. 2च दिवस मिळायचे. हा, म्हणजे सेट तर झालं समजा 3 दिवसामध्ये, पण पुन्हा जी टेक्निकल रिहर्सल झाली त्या रिहर्सल मध्ये एकदा लाईव्ह वाजलं, लाईव्ह सगळ्यांनी वाजवलं आणि डायरेक्ट शूटच्या दिवशीच लाईव्ह वाजलं. मग त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या आधी आम्हाला लाईव्ह सोबत जो तालमेल नाही बसला आमचा. जे काही चेंजेस होणार होते किंवा काय होणार होते ते फक्त आदल्या दिवशी आम्हाला ठरवायचे होते की हे आता आम्हाला करायचं. तर मी थोडासा धाकधुकीत होतो की कसा होणार परफॉर्मन्स, पण तो लाईव्ह सेक्शन असल्यामुळे मी काही ठिकाणी लाईव्ह परफॉर्मन्स केलेले आहेत लावणीवरती. तर माझा तो जो दृष्टिकोन होता पब्लिक मधला की आम्ही पब्लिकला कसं खेळवलं असतं, आपण थोडा कॉम्पिटिशनच्या लेवलचा बाहेरचा विचार करून. तर हे मलाही माहित नव्हतं. मी थोडासा टेन्स होतो त्या कार्यक्रमात, म्हणजे त्या शूटच्या वेळेस. आणि अचानक टेक्निकल डेच्या दिवशी सगळ्या कलाकारांनी बघितलं की शुभमचा परफॉर्मन्स थोडा हटके आणि वाव वाटतोय. आणि हे मला माहित नव्हतं. माझ्यापर्यंत कोणी येऊन बोललं सुद्धा नाही की तू वाव करतोय म्हणून. पण ही वार्ता इतकी सेटवर पसरली सगळीकडे, मेकअप दादा असो, हेअर दादा असो, डिपार्टमेंटवाले असो, PCR रूम मधले लोक असो, क्रिएटिव्ह मेंबर्स असो, अख्खाच्या अख्खा सेटअप मधला एक मेंबर त्या ठिकाणी लपून छपून पडद्याच्या मागे इकडून तिकडून, म्हणजे अख्खा सेट लोकांनी भरलेला होता त्या माझ्या परफॉर्मन्सच्या वेळेस. आणि ज्या वेळेस माझा परफॉर्मन्स झाला, जो वन्स मोर मला मिळाला त्याच्यावरती, ऑलरेडी आशिषदाचा तर होतच की जो देणार वन्स मोर त्यालाच मी देणार चंद्रकोर, असा तर होता. पण अख्ख्या पब्लिककडून इतका मोठा वन्स मोर मला मिळाला, मला विश्वास सुद्धा बसला नाही की इतका आनंदी क्षण होता माझ्यासाठी. आणि त्या कार्यक्रमातला सगळ्यात मोठा वन्स मोर मी प्राप्त केलेला आहे. तर हा लक्षात राहण्यासारखा आहे. आजही तो व्हिडिओ मी कधी जर बघितला ना, तर जो वन्स मोरचा आवाज येतोय तो काही एडिट नाहीये किंवा खूपशा परफॉर्म मध्ये एडिटेड आवाज टाकतात ना पब्लिकचा, पण तो ओरिजिनल आवाज म्हणजे माझ्या अंगावर अजूनही शहार येतात ते जर मी व्हिडिओ पाहिला. आणि मला खूप आनंद होतो व्हिडिओ. त्या शो मध्ये मी एक असा मुवमेंट बघितला होता की तू लावणी सादर केली आणि त्याच्यानंतर नाना पाटेकर सर ते एक वेगळीच त्यांची भावना व्यक्त केली की तुझा बाण अगदी करेक्ट लागलाय वगैरे. तर त्याबद्दल काय सांगशील? माझ्यासोबत नेहा पण होती त्या इव्हेंटला. म्हणजे सूर नवा ध्यास नवा हा सिंगिंगचा शो होता आणि त्या ठिकाणी आम्हाला एक
स्पेशल परफॉर्मन्ससाठी आम्हाला दोघांना तिथं बोलवलेलं आणि अजून कलाकार होते, त्यांचे वेगळे परफॉर्मन्स झाले, पण माझा नेहाच होता. आणि नाना पाटेकर बसले पुढे. मला माहित पण नाही नाना पाटेकर येणार आहेत म्हणून. मला वाटलं असं सहज होईल, जे ऑलरेडी जजेस वगैरे आहेत त्यांच्या पुढे. पण नाना पाटेकर होते, माधुरी दीक्षित सुद्धा होते. त्या कार्यक्रमात माधुरी दीक्षितने सुद्धा मिठी मारलेली मला. आणि नाना पाटेकर ज्यावेळेस दिसले आणि मला दिसलं की बाबा नाना पाटेकर आलेत, आणि मी नेहमी मूवीज मध्ये त्यांना बघितलंय ना की अँग्री स्ट्रिक्ट असे तसे, असा काही अनुभवच नाही की त्यांना आपण प्रत्यक्षात असं बघणार किंवा ते इतके हसमुख असणार. मला काहीच माहिती नव्हतं. ज्यावेळेस माझी एंट्री झाली, नाना पाटेकरांनी शिट्टी वाजवली. एंट्री मला लक्षात आलं की हा माणूस खरा प्रेक्षकच आहे आपला, म्हणून मी कॅमेरा एक साईडला जाऊ दिला. ते इथली पब्लिक, पण मी नानांना धरलं. सगळी अदाकारी नानांकडे बघून केली. आणि नानांचं असं झालं की म्हणजे सामान्य जेव्हा आपण गावातला एखादा प्रेक्षक बघतो ना, लावणीवर शिट्ट्या मारणार, फेटे उडवणार, असे चंचल झाले होते नाना त्या पिरियडला. आणि मी पण खूप एन्जॉय केला आणि त्यांनी खूप एन्जॉय केला. आणि माझ्या लावणीत 2-4 मुवमेंट अशा होत्या की मी त्यांना डोळा मारणार, बाण सोडणार, असं काही. तर त्यांनी मोजून ठेवलं ते सगळं आणि शेवटी म्हणलेच मला, तुझा बाण माझ्यापर्यंत करेक्ट आलाय, जखमा किती लागल्यात ते बाहेर गेल्यावर मी दाखवतो. इतकं हसण्यासारखं होतं. अगदी कमाल किस्सा आहे. मजा खूप आलती मला. वा, क्या बात आहे. तर तुझं ह्या फील्डमध्ये किंवा डान्समध्ये तुझं रोल मॉडेल कोण आहे, तुझं आयडल कोण आहे? सगळ्यात आधी तर मी म्हणजे जुन्या लावणी सम्राज्ञींना खूप मानतो. सुरेखाताई पुणेकर असो, मधु कांबेकर असो. माझ्यासाठी रेखा पण तितक्याच महत्त्वाच्या, जरी त्यांची लावणी 1-2च असतील इंडस्ट्रीमध्ये, पण उत्तम अदाकारा म्हणून मी त्यांच्याकडे बघतो. आणि सगळ्यात जुन्या वैजयंतीमाला, ज्या डान्समध्ये खूप म्हणजे त्यांच्यासारखं शार्प नाही आहे कोणी, असं मला वाटतं. आजकालच्या मुली त्यांची बरोबरी करणार नाहीत. आणि लहान असताना मी आशिष पाटीलला स्क्रीनवर पाहिलेलं, कारण की तो फेज माझ्यासाठी असा होता की आपण योग्य आहेत की चुकीचे आहेत हे कळत नव्हतं. मुलांनी लावणे करणं कितपत योग्य आहे, पण त्या व्यक्तीकडे बघून वाटलं की नाही, तो जर तिथे आहे याचा अर्थ आपणही तिथे जाऊ शकतो, फक्त आपण आपली मेहनत केली पाहिजे. तर एका अर्थी की खरी मोटिवेशन जर मला कोणाकडे बघून मिळाली असेल तर ती आशिष पाटीलकडे. आता तू आशिष दादाचं नाव घेतलंच आहे, मी त्याच्याबद्दल प्रश्न विचारणारच होते. तर त्याच्याबद्दलची तुझी भावना नेमकी काय आहे, काय सांगशील? तो माझ्यासाठी खूप रडलेला आहे ॲक्च्युली. ज्यावेळेस माझा प्रीमियर झाला आणि माझा बॅकग्राऊंड ज्यावेळेस टीव्हीवर दाखवण्यात आला त्यावेळेस तो इतका भावूक झाला आणि मला वाटलं सुद्धा नाही की इतका डाऊन टू अर्थ माणूस आहे, इतका म्हणजे तुम्ही ज्यावेळेस असणार ना त्याच्यासोबत तर त्याची एनर्जी आणि त्याची भावना तुम्हाला लगेच कळणार. इतका. आणि मेन म्हणजे कलाकारांबद्दलचं किती छान मत आहे त्याचं. बॅकग्राऊंडला काही मुली परफॉर्म करतात ना, त्यांना तो आपलं घेऊन चालतो. आता काही ठिकाणी असं होतं ज्यांना लीडला नाचायची सवय किंवा बॅकग्राऊंड, काही लोक बॅकग्राऊंड डान्सरला चांगलं ट्रीट नाहीत करत, तू बॅकग्राऊंडचा डान्सर असं बोलतात, पण त्याची ती क्वालिटी तशी नाही. तो सगळ्यांना घेऊन चालणार, फक्त बॅकग्राऊंड डान्सरच नाही, इव्हन प्रत्येक कलाकार असो, छोटा मोठा व्यक्ती असो, तो सगळ्यांची रिस्पेक्ट करतो आणि खूप डाऊन टू अर्थ आहे. आणि माझ्यासाठी असं झालंय की एका स्पर्धेत तो मला ॲज अ जजमेंटला होता आणि त्याने मला बक्षीस पण दिलं होतं. आणि शोला आल्यानंतर असं समजा की मी त्याचा आरसा होतो त्या कार्यक्रमामध्ये. त्याला त्याचं सुद्धा बालपण आठवत होतं आणि म्हणजे आमच्या दोघांच्या स्टोरीज खूप सिमिलर जातात. तर कुठेतरी माझ्याकडे माझी लावणी पाहताना एक आपुलकीचा भाव त्याच्या मनात होता आणि ते सगळं नितळ निर्मळ होतं. सो माझ्यासाठी त्याची रिस्पेक्ट खूप म्हणजे त्याची रिस्पेक्ट खूप आहे माझ्या मनामध्ये. क्या बात आहे. तर आता आपण एक छोटासा गेम खेळणार आहे, ठीक आहे? तर मी तुला एक वर्ड सांगणार, तर त्या शब्द सांगितल्यावर तुला पटकन डोक्यात काय एक येतंय ते तू सांगायचं आहे. ओके, ट्राय करतो. ओके. सो ठीक आहे. आई. मायेचा सागर. डान्स. उभं करणारी म्हणतात ना स्टिक. आवडतं ठिकाण. बापरे, पटकन. रंगमंच. वाव. आवडती डिश. साधं जेवण. क्या बात आहे. लावणी. दैवत. आणि शुभमचं स्वप्न. सगळ्या लावणी कलाकारांसाठी रिस्पेक्ट निर्माण करणं असं समजू शकतो. एक शब्द नाहीये हा, एक म्हणजे लावणीला मी स्वतःसाठी जर एका शब्दात शक्यच नाही सांगणं. तर मला असं वाटतं की जर माझं नाव आहे हे माझ्यासाठी नसून सर्व पुरुष लावणी कलावंत जे मेहनतीने पुढे येतात किंवा कुठलाही लावणी कलाकार, स्त्री असो पुरुष असो, त्यांना जर माझ्याकडे अपॉर्च्युनिटी आहे तर मी त्यांच्यासाठी प्रयत्न करेन.
जाता जाता मी एक तुला शेवटचा प्रश्न विचारेल. जर तुला आज एक लावणी कलावंत म्हणून जर महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्रातील अनेक नवीन जे कलाकार ह्यामध्ये घडतायत त्यांना जर काही संदेश द्यायचा असेल तर काय देशील? आत्तापर्यंत तर प्रत्येक ठिकाणी बोलत आलोय लावणीबद्दल की नवीन नवीन कलाकारांनी आणि प्रेक्षकांनी काय करावं. पण आता आजही सांगताना सांगेल की तुम्ही फक्त कलेचा विचार करा, प्रसिद्धीचा विचार तर नंतर करा तुम्ही, मला असं वाटतं. कारण की जर आपल्या महाराष्ट्राकडे अख्ख्या भारताला किंवा अख्ख्या जगाला जर कुठली एखादी कला समर्पित करायची असेल तर ते मला वाटतं फक्त लावणी आहे. जसं तामिळनाडूकडे त्यांचं एक नृत्यशैली आहे, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी कथ्थक, भरतनाट्यम एक क्लासिकल शैलीज आहेत, पण फोकच आपल्याकडे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर ते चांगल्या प्रकारे जसं इतर स्टाईल आपल्यापर्यंत येतात, कथ्थकला खूप रिसेंटली प्रेझेंट करतात, भरतनाट्यमला भरतनाट्यम सारखंच प्रेझेंट करतात जे पौराणिक आहे. मग लावणीला पण आपण तसंच प्रेझेंट केलं पाहिजे नवीन कलाकारांनी, जशी ती आधीपासून आहे. त्याच्यात नाविन्य म्हणून तुम्ही फक्त स्वतःची मेहनत ऍड करू शकता नाविन्यासाठी, पण चांगली कला चांगल्या प्रकारेच प्रेझेंट झाली पाहिजे आणि ओरिजिनल ती ओरिजिनलच आली पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद शुभम, तू आम्हाला आज वेळ दिलास तुझ्या इतक्या बिझी शेड्यूलमधून. त्याबद्दल खरंच तुझे खूप खूप आभार आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद.